नमस्कार, मी अमोल जोशी. आपण पाहताय टी टाइम न्यूज. उद्या होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांची बैठक झाली. यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यामध्ये सध्या उडता पंजाबसारखी परिस्थिती असून मंत्र्यांच्याच गावामध्ये ड्रग्ज सापडणं हे दुर्दैवी असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. मुंढवा जमीन घोटाळा, शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तसंच अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करण्याचीही मागणी विरोधकांनी केली आहे. दरम्यान शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका बदलल्याचा आरोप सतेज पाटलांनी केला. दरम्यान या अधिवेशनातही दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसल्यामुळे विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलंय. त्यामुळे विरोधी पक्षनेता नसलेलं हे अधिवेशनही गाजण्याची शक्यता आहे. आम्हा सर्वांना चहापाना करता वैयक्तिकरित्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पत्र आलेलं आहे. परंतु आम्ही त्या पत्रानुरूप त्यांच्या चहापानाला जाणार नाही आहोत. प्रचंड बहुमत मिळाल्यामुळं सत्ताधारी पक्ष हा मस्तीमध्ये आहे. जिथं मान सन्मान नाही, जिथं सभ्यता नाही, जिथे लोकशाहीचा सन्मान नाही, जिथे घटनेबद्दल आदर नाही, अशा ठिकाणी आम्ही चहापानाला जाणार नाही, हे सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी सांगून टाकतो. पहिल्यांदा प्रश्न इथूनच निर्माण होतो की चहापाण्याला का जायचं. या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो. शासनाकडून केवळ 2 ओळीचं एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नयेत. का करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे, या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. अशा वेळेस आम्ही का जायचं? तर याच पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी काय भूमिका मांडली बघूया. मंत्रालय महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतं. त्या मंत्रालयात एसीबी या ठिकाणी धाड घालते, हे वरचं अप्रुव्हल असल्याशिवाय नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादीला कॉर्नर करायसाठी ही धाड होती का खरंच या महाराष्ट्राची इमेज सुधारण्यासाठी होती? इमेज सुधारण्यासाठी असेल तर उद्या अधिवेशन चालू व्हायच्या आधी झिरवळांचा राजीनामा घ्या. नुसती पीएची बदली करून त्या ठिकाणी चालणार नाही. शक्तीपीठ महामार्ग जो गरज नसलेला महामार्ग, 86,000 कोटीची व्हॅल्यू आज 1,02,000 कोटीवर या ठिकाणी गेलेले, अजून काहीच होत नाही. परभणीपासून 12 जिल्ह्यामध्ये या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. गरज नसलेला हा महामार्ग आहे. त्याच्या संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे, परंतु शासन त्याच्या संदर्भात कुठलाही विचार या ठिकाणी करताना प्रामुख्यानं दिसत नाही. अशा सगळे विषय आहेत की जे महाराष्ट्राला हिताचे नाहीत, महाराष्ट्र विरोधी विषय या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहेत. आज झिरवळा. दरम्यान विरोधकांची ही बैठक आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही नेता नव्हता. त्यामुळे मवियामध्ये विसंवाद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात भास्कर जाधवांनी पत्रकार परिषदेत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला, तर मवियानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार मिलिंद कांबळे यांची सही आहे. आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आमचा महाविकास आघाडीचा तिसरा मित्रपक्ष कुठे आहे. लवकरच ते या ठिकाणी आपली पत्रकार परिषद संपण्यापूर्वी ते या ठिकाणी दाखल होतील. थोडंसं कामांमुळं आणि थोडासा कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळं त्यांना थोडा पोचण्याकरता वेळ होतोय, परंतु आम्ही सगळे एकत्रच आहोत हे सुरुवातीलाच या ठिकाणी सांगून टाकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.